नमस्कार मंडळी, हिलिंग ॲटिट्यूडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत. लग्नानंतर तरुण नवरे मंडळी बऱ्यापैकी पीडित आणि कन्फ्युज्ड होतात लवकरच. काय होतं, आई आणि बायकोमध्ये जर कुरबुरी चालू झाल्या तर आईचं ऐकलं तर बायको रागावते आणि बायकोचं ऐकलं तर आई हर्ट होते. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची हेल्पलेस अवस्था होते. आणि मग नक्की यातनं मार्ग कसा काढायचा हे त्यांना कळेनासं होतं. लग्नानंतर आपला मुलगा दुरावेल या भावनेने आई आधीच व्याकुळ झालेली असते. लग्नापूर्वी आई अगं कुठला शर्ट घालू, हेअरकट करू की नको, माझं पाकिट आणि घड्याळ कुठं आहे असं विचारणारा मुलगा आता सडनली सगळं बायकोच्या मदतीने आणि बायकोच्या सल्ल्याने करतो हे बघून नाही म्हटलं तरी आईला इन्सिक्युरिटी होते. मग थोडीशी जेलसी, थोडासा राग, थोडीशी कॉम्पिटिशन मनात येणं अगदी साहजिक आणि नैसर्गिक असतं. आता बायकोच्या दृष्टीने बघितलं तर तीही आपलं माहेर सोडून इथं नव्या घरात आलेली असते. नवीन माणसांशी, नवीन पद्धतीशी, तिच्या नवीन रोलशी ॲडजस्ट होत असते. त्यामुळे तिच्या दृष्टीने नवरा हा एक तिच्या हक्काचा माणूस असतो. आता घरात काही मनाविरुद्ध घडलं तर मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना कुठे सांगणार या पर्सनल गोष्टी, किंवा आईवडिलांना सांगितलं तर त्यांना काळजी वाटायला लागेल. त्यामुळे तिला सगळं फक्त नवऱ्याशी शेअर करता येत असतं. होतं असं की कधी एकदा हा घरी येतोय आणि आपण ह्याला सगळं सांगतोय असं आई आणि बायको दोघींनाही वाटत असतं. आता आपल्याच आईला आपल्या बायकोमुळे त्रास होतोय याचंही या मुलाला गिल्ट असतं आणि आपल्या घरच्यांचा आपल्या बायकोला त्रास होतोय याचंही त्याच्यावरती प्रेशर यायला लागतं. मग घरच्यांशी आता मी कसं बोलू, बायकोला कसं कम्फर्टेबल करू, या सगळ्यामुळे गिल्ट, प्रेशर या सगळ्यांच्या दबावाखाली हा नवरा प्रचंड अस्वस्थ होतो. मग अशा वेळी नवऱ्यांच्या कॉमन रिॲक्शन्स काय असतात, तर जी मुलं आईला क्लोज असतात ती जनरली बायकोला समजवायला जातात की अगं माझी आई अशी नाही आहे, ती असं करणार नाही, तुझा काहीतरी गैरसमज होत असेल असं म्हणून त्यांच्याही नकळत ते आपल्या आईची बाजू घेतात. मग मी काय खोटं बोलतेय, तुझा माझ्यावर विश्वासच नाही, आपल्या आईला समजावण्याऐवजी तू मलाच गप्प करतोयस असं बायकोला वाटून मग वाद आणखीन वाढतात. काही यंग मंडळी बायकोच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात. त्यामुळे बायकोची बाजू घेऊन ते जर आईला बोलायला गेले तर आई हर्ट होते. मी तुला 30 वर्ष वाढवलं आणि आता ही कालची मुलगी आल्यानंतर ही मला सांगणार मी कसं वागायचं, तू पूर्णपणे बायकोच्या ताटाखालचं मांजर झालायस, तू आता तिच्याच डोक्याने वागायला लागलायस असं म्हणून आई आपल्याच मुलाच्या पुरुषार्थालाच दुखावते. मग मुलगा हर्ट होतो आणि यामुळे आई आणि मुलाच्या नात्यांमधला सुद्धा वाद वाढायला लागतो. काही नवरे म्हणतात, अगं कुठे आता आईला या वयात समजवायला जाणार, ती या वयात कुठे बदलणार आहे, तूच का नाही थोडंसं ॲडजस्ट करत, एवढं काय मनावर घ्यायचं आहे, तू विसरून जा ना, तू दुसरं काहीतरी कर ना. नवऱ्याचं हे म्हणणं ऐकून बायको खूप डिसअपॉइंट होते. तिला असं वाटतं नवऱ्यात हिंमत नाही आहे का माझी बाजू घ्यायची, त्याला कळत नाही आहे का मला किती त्रास होतोय, तो इनसेन्सिटिव्ह आहे का, या सगळ्या विचारांनी ती खूप डिस्करेज होते. काही नवरे कुठे या दोघींच्या भानगडीत पडा म्हणून चक्क अलिप्त राहण्याचा पर्याय घेतात. काही तर सांगतात सुद्धा की आईशी प्रॉब्लेम असेल तर तुझं तू बघून घे, माझ्याकडे येऊ नकोस. आता आई आणि बायको दोघींचंही म्हणणं न ऐकून घेतल्यामुळे आईही अस्वस्थ होते आणि बायकोला तर खूप अनसपोर्टेड, खूप एकटं वाटतं. मग आता यावरती चांगला उपाय काय, कुठला असा पर्याय आहे की ज्यामुळे या नात्यांचा तिढा आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येईल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नवऱ्यांनी हे लक्षात ठेवायचे की आपली आई आणि आपली बायको दोघीही ॲडल्ट आहेत. त्यामुळे त्यांच्यातली एकमेकींची भांडणं सोडवायला त्या दोघीही समर्थ आहेत. मग आपण अलिप्त राहायचं? नाही, तसं मुळीच नाही. आपण या दोघींमधला खूप महत्त्वाचा दुवा आहोत. या दोघींना समजून घेऊन या दोघींना पाठिंबा द्यावा लागणार आहे. तसंच या दोघींमधलं कम्युनिकेशन आणि नातं इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे हे नवऱ्याने समजून घेणं आवश्यक असतं. आता सगळ्यात पहिल्यांदा आईची इन्सिक्युरिटी दूर करायला लागते. तिला हे सांगायला लागतं की मुलगा म्हणून मी आजही तुझ्याबरोबर आहे आणि मी कधीही दुरावणार नाही. आई एकदा सिक्युअर झाली ना की आपोआपच तिचं कम्युनिकेशन सुधारतं. बायकोलाही अशाच भक्कम सपोर्टची गरज असते. या नवीन घरात तू एकटी नाही आहेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि मी ऑलवेज तुझ्या बरोबरीने
तुला मदत करणारे हा अश्युरन्स बायकोलाही मिळणं फार आवश्यक असतं. बऱ्याच यंग मुली काउन्सिलिंगमध्ये मला तर असं मोकळेपणाने सांगतातही की नवऱ्याने जर माझं म्हणणं ऐकून घेतलं, माझ्या फिलिंग्स समजावून घेतल्या, तर ॲडजस्ट करायला मला काहीच प्रॉब्लेम नसतो. मग नवऱ्याला आपल्या बायकोला चांगल्यापैकी कसं समजावून घेता येईल? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली बायको आपल्याच आईविषयी कंप्लेंट करतीये अशा भावाने जर तुम्ही तिचं ऐकलत तर तुम्हाला गिल्ट वाटेल, प्रेशर येईल. तुम्हाला वाटेल बापरे, हिची अपेक्षा आहे की काय की मी आईशी जाऊन भांडावं. पण समजा तुम्ही असा विचार केलात की माझी बायको जर तिच्या ऑफिसमधल्या कोणाविषयी कंप्लेंट करत असेल तर मी जसं तटस्थपणे ऐकू शकतो तसाच तटस्थपणा आणि ऑब्जेक्टिव्हिटी मला इथे ठेवायची आहे आणि मला तिच्या कंप्लेंट समजावून घ्यायच्या आहेत. तिच्या अडचणी, तिचा राग, तिचं फ्रस्ट्रेशन काय आहे त्याच्याशी मला एम्पथाईज करायचं आहे. तर तुम्हाला हा तटस्थपणा मेंटेन करता येईल. एकदा तुम्ही अगदी चांगल्या मित्रासारखं तिचं म्हणणं ऐकून घेतलं, तिच्या भावना एक्सप्रेस करायला तिला मदत केलीत की पहिल्यांदा ती मनाने शांत होईल. नंतर तुम्ही तिला हे सांगायचं की आता आपण आईशी जाऊन बोलूया. तू बोल, पण मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या बरोबर राहणार आहे. आणि मग त्या दोघांचं कम्युनिकेशन कसं होईल, त्याच्यात ती कसं व्यक्त करू शकेल, त्याचे काय वेगळे वेगळे पर्याय असू शकतील हे तिच्याशी अगदी मनमोकळेपणाने डिस्कस करा. एकदा तिला आपल्या सासूबाईंशी आपल्याला नीट बोलता येणारे आणि आपला नवरा त्यावेळेला हजर राहून आपल्याला सपोर्ट करणारे हा कॉन्फिडन्स आला की मग त्या दोघीतला संवाद अतिशय सुरळीतपणे पार पडायला मदत होईल. एकदा त्या दोघी एकमेकांशी मस्त कम्युनिकेट करायला शिकल्या की आपोआपच त्यांचं नातं इम्प्रूव्ह होणार आहे आणि मग हळूहळू त्या दोघींनाही तुमच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही आहे. त्यांची भांडणं सोडवणं ही तुमची जबाबदारी नसली तरी त्या दोघींनाही इमोशनली सपोर्ट करणं हा तुमच्या नात्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे तुमची ही दोन्हीही नाती छान टिकून राहणार आहेत आणि तुम्हाला कात्रीत सापडून सँडविच झाल्याचा सुद्धा फील येणार नाही आहे. तर तुमच्या ओळखीत काही नवीन लग्न झालेली मंडळी किंवा काही नवीन सासूबाई झालेल्या व्यक्ती असल्या तर त्यांच्याशी हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आपल्या नवीन नात्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांना बिनधास्तपणे सामोरं जा.